नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. माझ्या आईला का त्रास देतो म्हणून 23 वर्षीय तरुण मुलाने बापाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना 31 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान घडल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुलानेच वडिलाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे चिकाळा येथे घडली आहे. चिकाळा येथील मयत मधुकर मारुतराव तुपेकर वय 48 वर्षे यांनी आपला मुलगा गावातील चावडीवर बसला असता त्याच्या डोक्यात दगड घातला होता. दत्ता मधुकर तुपेकर वय 23 वर्षे हा त्या ठिकाणून वडिलाच्या भीतीने पळून गेला. परंतु परत काही वेळाने तो घरी आला असता त्याचा वडील मधुकर तुपेकर हा आपल्या पत्नीला दारूच्या नशेत मारहाण करत होता. तेव्हा काही वेळांनी मुलगा दत्ता मधुकर तुपेकर हा घरी आल्याने आपल्या आईला वडील त्रास देत असल्याचे पाहून रागाच्या भरात दत्ता तुपेकर यांनी वडील मधुकर तुपेकर यांच्या छातीमध्ये जात्याचे दगड घालून डोक्यात दगडाचा मार देऊन जागीच ठार केले. ही घटना फिर्यादीचे भाऊ दिलीप मारुतराव तुपेकर यांना समजली असता त्यांनी तामसा पोलिसात फिर्याद देऊन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दत्ता तुपेकर यास तात्काळ तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावी यांनी अटक करून आरोपी दत्ता तुपेकर यास हदगाव येथील प्रथम न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. 1 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, तामसा, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.